नमस्कार मित्रांनो, बघा डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करण्यासाठी आपल्याला सर्वात जास्त लक्ष कोणीकडे द्यावं लागतं आहे? रिपोर्टिंग वर्बकडे. ठीक आहे. ज्यावेळेस आपण सब्जेक्ट लिहितो, ठीक आहे, सब्जेक्ट नंतर जे रिपोर्टिंग वर्ब किंवा वर्ब जे वापरतो त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. जसं कसं आणि त्या ठिकाणी कुठले वर्ब येतं, कुठले रिपोर्टिंग वर्ब वापरतं. तर जसं की फॉर एक्झाम्पल बघा, पहिले प्रेझेंट फॉर्ममध्ये से हा वापरू शकतो किंवा हा येऊ शकतो, SAY, से किंवा सेज. ठीक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी दुसरा पास्ट टेन्समधला सेड हा राहतो कंपल्सरी कॉमन, है ना. अदरवाईज याशिवाय टेल पण राहू शकतो, टेल्स पण राहू शकतो किंवा टोल्ड पण राहू शकतो. तर यामध्ये कन्फ्यूज न होता आपल्याला काय करायचं आहे, कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे. या ठिकाणी जर से असेल तर त्या ठिकाणी टेल करा, सेज असेल तर टेल्स करा, आणि सेज सेड असेल पास्ट टेन्समध्ये असेल त्याचं टोल्ड करा. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही चेंज करू शकता. पण टेल टोल्ड जर दिलं असेल तर तेच ठेवायचं, टोल्ड. तर हे रिपोर्टिंग वर्ब सर्वात महत्त्वाचं आहेत. तर समोर काही मी उदाहरणे दिले, कुठल्या हेल्पिंग वर्ब जर आले असेल त्याचं चेंज कसं करायचं, किंवा टेन्स आले असेल, टेन्समध्ये जर असेल तर त्या टेन्सचं इनडायरेक्टमध्ये कर्तव्य कसं चेंज करायचं हे पण मी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तर माझं मार्गदर्शन जर तुम्हाला आवडलं तर पूर्ण ऐकून नक्कीच तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगायची आहेत, आणि आवडलं तर लाईक करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू. डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचमधला जो काही पार्ट्स आहेत तो आपण बघू की कसा कुठल्या टेन्समधला कुठल्या टेन्समध्ये चेंज होतो. जसं तर फ्रेंड्स, पास्ट परफेक्ट टेन्स हा डायरेक्ट स्पीचमध्ये जर दिलेला जर असेल तर तो इनडायरेक्ट स्पीचमध्ये करतेवेळी चेंज होत नाही. ठीक आहे. डज नॉट चेंज, त्याला त्या स्पीचला चेंज करता येत नाही. कसं, त्याचं एक्झाम्पलसुद्धा बघू आपण. साधना सेड लता हॅड संग वेल, एक सेंटेन्स आहे. असं इनडायरेक्ट स्पीचमध्ये करतेवेळी साधना सेड दॅट लता हॅड संग वेल या प्रकारे आपल्याला चेंज करता येईल. ठीक आहे. तर नॅरेशन हा पार्ट आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये जे दिलेलं असते ते आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये जर करायचं जर असेल तर आपण अशा पद्धतीने चेंज करू शकू. ठीक आहे फ्रेंड्स. बघा आता ॲक्च्युली स्पीचमध्ये रिपोर्टिंग वर्ब पास्टमध्ये आहे, पण दिलेल्या रिपोर्टिंग स्पीचमध्ये विल म्हणजे फ्युचर टेन्समधला विल जर आलेला असेल, ठीक आहे, तर त्या विलचं आपल्याला इनडायरेक्टमध्ये करतेवेळी काय करायचं आहे, वूड करायचं आहे. ठीक आहे. WOULD वूड. हां, तर सेंटेन्स मध्ये वापरून आपण कसं करू शकतो ते पण बघूया. रामू सेड मदर विल गो टू द मार्केट, एक सेंटेन्स आहे. तर याचं आपल्याला चेंज करतेवेळी काय करायचं आहे, रामू सेड दॅट मदर वूड गो टू द मार्केट. बस, दुसरं काहीच चेंज करायचं नाही. या प्रकारे सेंटेन्स आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं, विल हे जर समजा रिपोर्टिंग स्पीचमध्ये दिलेलं जर असेल डायरेक्ट स्पीचमध्ये, तर त्याचं इनडायरेक्ट करतेवेळी फक्त त्या विलचं काय करायचं आहे, आपल्याला वूड करायचं आहे आणि सेंटेन्स बाकी जशा तसंच लिहायचं आहे. रिपोर्टिंग वर्ब बघायचं फक्त ते कुठल्या टेन्समध्ये आहे. ठीक आहे. कारण रिपोर्टिंग वर्ब दिलेलं होतं आपल्याला पास्ट टेन्समध्ये, आहे की नाही. जसं रामू सेड दॅट मदर वूड गो टू द मार्केट, असं ते एक सेंटेन्स होतं. आता बघा दुसरं एक हेल्पिंग वर्ब मे, MAY, मे. याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करतेवेळी माईट करावं लागेल. ठीक आहे. तर मेचं काय करता येईल आपल्याला, माईट, MIGST. एक सेंटेन्स आहे, रामू सेड, ठीक आहे, इकडं स्पीचमध्ये मदर मे गो टू द मार्केट. ठीक आहे. ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला आता हे सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं. कसं करू, रामू सेड दॅट मदर माईट गो टू द मार्केट, या प्रकारचं आपण चेंज करू. लक्षात राहील.
बाकी कुठलाच वर्ड चेंज करायचा नाही आहे. फक्त जे रिपोर्टिंग स्पीचमध्ये दिलेलं जे हेल्पिंग वर्ब आहे, हां, पहिले आपण विल वापरलं होतं अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये. आता आपण मे घेतला तर मेचा काय केलं आपण, माईट केला आहे, MIGST. याला चेंज करायचं आहे. ठीक आहे, कारण आपलं रिपोर्टिंग वर्ब हे पास्टमध्ये आहे म्हणून आपण चेंज केलं आहे. लक्षात राहील. आता कॅन हे आपल्याला दिलं जर असेल तर त्याचं आपण कुड करायचं आहे. ठीक आहे, एक्झाम्पलमध्ये बघूया. हरीश सेड गोविंद कॅन डू द वर्क. हरीश सेड गोविंद कॅन डू द वर्क. आता हे सेंटेन्स जे दिलेलं आहे हे आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेलं आहे. याचं आपल्याला करायचं आहे इनडायरेक्ट स्पीचमध्ये. तर कसं करू सांगा. हरीश सेड दॅट गोविंद could go to the market. गोविंद could go to the market. ते पण करू शकता किंवा असं पण गोविंद could do the work, जे आपण आता अगोदर एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं. डझंट मॅटर. ठीक आहे, चेंज करायचं नाही आहे. गोविंद could do the work असंही करू शकता. ठीक आहे, आपलं स्पीचमध्ये काय दिलं आहे ते नीट बघून करायचं. आता आपला ओरली चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं बघा फ्रेंड्स. याच्यामध्ये युनिव्हर्सल ट्रूथ, फॅक्ट्स आणि हॅबिट, युनिव्हर्सल ट्रूथ, फॅक्ट्स आणि हॅबिट ह्या ज्या गोष्टी जर दिलेल्या जर असेल तर त्या चेंज होत नाही. कुठे त्यावेळी इनडायरेक्ट स्पीच करते वेळी ह्या चेंज होत नाही. ठीक आहे, तर दिलेल्या टेन्समध्येच त्या तशाच्या तशाच लिहावं लागते किंवा राहते. तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कराल आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगाल. ठीक आहे, मी जी माहिती सांगितली अगदी नीट आणि रिअल आहेत. आवडली तर नक्कीच लाईक कराल. ठीक आहे, थँक्यू.